उपोषणाला का बसलेला आहोत थोडक्यात मांडतो साहेब तुमच्या समोर. विद्यमान या राज्याचे डेप्टी सीएम देवेंद्रजी फडणवीस यांनी बावनकुळे यांच्या एका लेटरवर धनगर समाजाला आदिवासींमध्ये समावेश करण्यात यावा अशी विनंती केली आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी धनगर समाजाला आश्वासन दिलं की येत्या 50 दिवसामध्ये अभ्यास करून, कारण उपमुख्यमंत्री सुद्धा अभ्यासू आहे म्हणून अभ्यास हा शब्द जास्त यूज करतात, ते अभ्यास करून आदिवासींमध्ये समावेश करण्याचं आश्वासन दिलं साहेब. एकीकडे जो आदिवासी समाज आजही या व्यवस्थेच्या बाहेर आहे, शैक्षणिक प्रवाहामध्ये नाही, आणि या समाजामध्ये जो प्रगत असलेला समाज धनगर समाज ज्यांचा आदिवासीशी कुठेही रोटीबेटी व्यवहार झालेला नाही, त्या कितीतरी प्रगत आहे, त्यांना आश्वासन देत आहे. दुसरी आमची समस्या आहे साहेब, आशिष जयस्वाल या गैर आदिवासी आमदारांनी एक साधं पत्र लिहिलं आणि आदिवासी समाजासाठी सांस्कृतिक आणि कल्चर संवर्धनासाठी सुराबर्दी येथे जे जमीन उपलब्ध करून देण्यात आलेली होती सरकारतर्फे, ती जमीन चारगाव सारख्या जंगलामध्ये नेल्या जात आहे. सरकार एकीकडे म्हणते की आदिवासींचा आम्ही विकास करत आहोत, आदिवासींना जंगलामधून शहरामध्ये आणत आहोत. हा कोणता विकास साहेब की शहराच्या ठिकाणी आलेल्या रिसर्च सेंटरची जागा पुन्हा जंगलामध्ये नेल्या जात आहे. तिसरी गोष्ट, सरकारने कंत्राटीकरणाचा खाजगीकरणाचा घात घातलेला आहे. या खाजगीकरणामध्ये आमचे आदिवासी तरुण टिकणार नाही हे आम्हाला कुठेतरी वाटते, कारण आमचा आदिवासी समाजातील तरुण हा कुठेतरी राजरा बुजरा आहे, तो या व्यवस्थेमध्ये टिकणार नाही म्हणून या खाजगीकरणाला आमचा विरोध आहे. त्यानंतर जे अधिसंख्य पद भरती रखडलेली होती साहेब, बीजेपी सरकार आल्यानंतर हे पदभरती थांबलेली आहे, ही पदभरती पुन्हा करण्यात यावी. आणि शेवटला मुद्दा आहे साहेब, वसतिगृहामध्ये जी खानावळ व्यवस्था सुरू होती ती खानावळ व्यवस्था पुन्हा सुरू करावी आणि डीबीटी योजना पूर्णतः बंद करावी. या मागण्यांसाठी आम्ही संयुक्त आदिवासी कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी बसलेलो आहोत. गेल्या 27 तारखेपासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. शोकांतिका हीच आहे, ज्या समाजाच्या नावावर राजकीय नेत्यांनी आपली पोळी भाजली आणि स्वतःचा विकास केला, त्या लोकांबद्दल आमच्या मनामध्ये कुठेतरी आता शंका. आदिवासी समाजाचा आणि आदिवासी समाजाकडे एक वोट मागायला जाता तेव्हा तुम्हाला कुठेतरी आदिवासी समाज आठवतो, परंतु त्या आदिवासी समाजाच्या सामाजिक आरक्षणावर जेव्हा तुम्ही निवडून येता तेव्हा तुम्हाला तो आदिवासी समाज दिसत नाही. अस्तित्वाचा प्रश्न आहे साहेब, पक्षापर्यंत आदिवासींच्या समस्या पोहोचायला पाहिजे. तुमच्या माध्यमातून राष्ट्रीय काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये आदिवासी समस्या आल्या पाहिजे, कारण आदिवासींच्या समस्या खूप आहे, परंतु आजतागायत हा इतिहास राहिलेला आहे की आदिवासींच्या समस्या कधीही हा राष्ट्रीय मुद्दा बनलेला नाही. छोट्या मोठ्या समूहांचा राष्ट्रीय मुद्दा बनू शकतो, पण या आदिवासी समाज जो हा देशाचा मालक आहे, या देशाच्या मालकाचा कधीही अजूनपर्यंत राष्ट्रीय मुद्दा बनलेला नाही साहेब. आम्हाला अशी इच्छा आहे, आम्ही तुम्हाला या संयुक्त आदिवासी कृती समितीच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि ज्या काही राजकीय समस्या आहे ह्या सुद्धा एक राष्ट्रीय मुद्दा बनायला पाहिजे. मी जास्त बोलत नाही, यानंतर मी साहेब आपणास विनंती करतो की तुम्ही आमच्या सामाजिक बांधवांना संबोधित करावं. पहाडी पारी कुपार लिंगो, वीर बिरसा मुंडा, राणी दुर्गावती या वसवलं असे बुलंद शहाजी, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तमाम विभूतींना या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो. आणि आज संयुक्त आदिवासी कृती समितीतर्फे आदिवासींचे घटनादत्त हक्क अधिकार यासाठी संघर्ष करत असलेले, आज ज्यांनी या उपोषणाचा ज्यांचं मंचावर उपस्थित असलेले संपूर्ण मान्यवर आणि समाजाचे घटक आणि समाजाचे शुभचिंतक आपल्या सगळ्यांना जय सेवा जय भीम. आज या ठिकाणी आपण या संविधान चौकामध्ये
ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलं आणि त्या संविधान देण्यामागचा उद्देश हाच होता की या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या स्वातंत्र्याची फळं हे या देशातील प्रत्येक नागरिकाला, दलित, आदिवासी, जो मागासलेला आहे, जो अतिशय मुख्य प्रवाहातून बाजूला झालेला आहे, तरी परंतु या देशावर त्याचा समान हक्क आहे. आणि या देशामधल्या जे काही संस्था आहेत त्या संस्थेमध्ये योग्य प्रतिनिधित्व त्याला मिळावा. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आमच्या जयपाल सिंगजी मुंडा असतील आणि त्यांच्यासोबत जे संविधान सभेमध्ये जे आपलं आदिवासींचं प्रतिनिधित्व करत होते, त्यांच्या सगळ्यांच्या मागणीनुसार आपल्याला अनुसूचित जमातीच्या ह्या ज्या काही सवलती आहेत त्या सवलती आपल्या घटनादत्त तरतूद आहे, घटनेमध्ये तरतूद आहे. घटनेमध्ये तरतूद काय आहे आपण बघतोय. घटनेमध्ये एखादा ब्राह्मण समाजाला अशी तरतूद नाही आहे किंवा एखादा जे काही उच्चवर्णीय असतील त्यांच्या नावाने अशी तरतूद नाही. मग विशेष करून आदिवासीला, दलितांना आणि ओबीसींना ही घटनेमध्ये तरतूद का आहे, तर त्याच्या मागची पार्श्वभूमी हे आहे की हे दलित, आदिवासी, ओबीसी हे या देशाचे मूळ निवासी आहेत आणि या मूळ निवासी हे या देशाचे मूळ निवासी असल्यामुळे यांचा हक्क, अधिकार आहे या देशावर, या देशाच्या साधन संपत्तीवर. आणि म्हणून यांना बरोबरीने आणण्याच्या दृष्टिकोनातून विशेष तरतुदी करून आदरणीय घटना तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला आरक्षण दिलं. आरक्षणचा दृष्टिकोन हाच होता की प्रत्येकाला, प्रत्येक समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये शासकीय यंत्रणेमध्ये असेल की प्रशासकीय यंत्रणेमध्ये असेल किंवा विधानसभा किंवा लोकसभा, जिल्हा परिषद या ठिकाणी योग्य प्रकारचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि त्या समाजाचे प्रश्न हे त्या सभागृहामध्ये जाऊन ते मांडले पाहिजे आणि प्रश्न सुटले पाहिजे. यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं या आरक्षणाची तरतूद करण्यात आली. परंतु जेव्हापासून हे आरक्षणाची तरतूद करण्यात आली तेव्हापासून कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्या प्रकारे हे आरक्षण कसं लागू होऊ नये, हे आरक्षण कसं शेवटच्या माणसापर्यंत जाऊ नये, अशा प्रकारचा षडयंत्र हा नेहमी, मग तो केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, नेहमी हा षडयंत्र रचला गेला. आणि म्हणून स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये सुद्धा आज केंद्राच्या जे काही आपल्या सरकारी जे कार्यालय आहेत, मंत्रालय असेल, न्यायालय असेल किंवा राष्ट्रपती भवन असेल किंवा राज्याचं असेल की ज्या ठिकाणी आदिवासींना आजच्या परिस्थितीमध्ये टोटल जागेच्या 7.5 हे प्रतिनिधित्व हे मिळालं पाहिजे होतं. परंतु दुर्दैवानं म्हणावं लागतं की 0 केंद्र सरकारच्या ज्या काही मोठ्या सरकारी मंत्रालय असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये नगण्य अशा प्रकारचं आदिवासीचं प्रतिनिधित्व आहे. असलं तरी मग ते एखादा बोगस आदिवासी, एखादा बोगस प्रतिनिधी ज्या खोट्या जातीच्या आधारावर जो लागलेला असेल त्याचं प्रतिनिधित्व असेल, परंतु खऱ्या आदिवासीचं प्रतिनिधित्व मिळालं नाही. हे आपल्याला दुःखानं या ठिकाणी व्यक्त करावं लागत आहे. या मागचा उद्देश काय आहे, या मागे अंमलबजावणी का झाली नाही, तर एवढे मोठं IAS ऑफिसर जे तथाकथित म्हणजे सगळ्यांना विद्वान समजतात आणि विद्वान लोक हेच त्या मंत्रालयामध्ये सेक्रेटरी, आणि हे जर विद्वान असतील तर मग यांनी ही अंमलबजावणी शेवटच्या माणसापर्यंत का केली नाही. याचा अर्थ असा, एक तर हे लोक विद्वान नसतील, नाही तर मग हेतुपुरस्पर या लोकांनी आरक्षणाला कुठं ना कुठं अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचशा वेळी असं झालं की क्वालिफाईड पर्सन इज नॉट अवेलेबल अंडर द कॅटेगरी असं म्हणून काही पदं वरती करण्यात आली. काही लोकांना जाणून बुजून कुठं ना कुठं अडथळा निर्माण करून त्यांना टाळण्याचा प्रयत्न झाला. आणि अशा प्रकारे घटनेमध्ये तरतूद असताना सुद्धा
त्या घटनेची अंमलबजावणी योग्य प्रकारच्या आमच्या लोकप्रतिनिधी असतील किंवा आमचे सेक्रेटरीएट लेवलचे जे लोक असतील त्यांच्याकडून झाली नाही आणि म्हणून ही परिस्थिती आज निर्माण झाली. आज आपण 75 वर्षानंतर आज आम्हाला पहिली पिढी बहुतेक आपण नागपूरच्या शहराच्या जवळपासचे लोक या परिसरामध्ये शाळा होत्या, पण आमच्यासारखा गडचिरोलीसारखा दुर्गम भागामध्ये जेव्हा मी 75ला पहिल्या वर्गामध्ये मला शिकण्याची वेळ आली तर त्यावेळेस आमच्या गावामध्ये शाळा नव्हती. नाईलाजास्तव आम्हाला गडचिरोलीमधून येऊन शिकावं लागलं आणि आमची पहिली पिढी या 75 वर्षाच्या स्वातंत्र्यामधली पहिली पिढी जेव्हा शिकली योग्य प्रकारचं स्वकष्टानं, म्हणजे सगळे काही गावातले मुलं गडचिरोली किंवा शहरात त्यांनी आश्रमशाळेत आणून टाकलं म्हणजे सगळेच काही शिकतील, सगळेच काही हुशार होतील अशातला भाग नाही. पण त्याच्यातले काही मुलं जेव्हा ग्रॅज्युएट झाले, पोस्ट ग्रॅज्युएट झाले, त्यावेळेस जेव्हा नोकरी लागायची वेळ आली तर त्यामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरण करण्यात आलं. केंद्रातल्या ज्या काही सार्वजनिक उपक्रम आहेत, सार्वजनिक उपक्रम मग एअर इंडिया असेल, मला तर वाटतं या 75 वर्षामध्ये एअर इंडियामध्ये आपला एकही माणूस नसेल. आपल्या LIC मध्ये असतील तर कदाचित बोगस असतील, बँकामध्ये असतील तर बोगस असतील. आता आम्हाला थोडंसं या रिझर्व्ह बँकेमध्ये थोडेसे काही नागपूरला आमचे लोक त्या काळामध्ये दिसले, ते रिटायर झाले, त्याच्यानंतर कोणी काही लागलं नाही. ही वास्तविकता आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज जे आहे, आज पुन्हा त्या आरक्षणावर गदा आणण्याचं काम या केंद्रातील आणि राज्यातील सरकार करत आहे. आणि म्हणून आज आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचं आंदोलन करावं लागतं आहे. या मागचा दृष्टिकोन काय आहे तर हे लोक जेव्हा गोरगरिबांची मुलं खेड्यापाड्यातून शिकले, दलित आदिवासी ओबीसीची मुलं शिकली आणि आता कुठं नोकरीला लागा पोटात दुखायला लागलं आणि म्हणून हे लोक आता त्याचं खाजगीकरणाच्या मागे लागलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये आपण जे एवढं संघर्ष करतो आरक्षणासाठी, तिकडे मराठा लोक, तिकडे ओबीसी लोक, तिकडे हे धनगर लोक आणि वेगवेगळ्या ज्या जमाती आहेत त्या आरक्षणासाठी संघर्ष करतायत. पण खरं जर आपण आत्मचिंतन केलं तर आता आरक्षण कुठं राहिलं का असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. कारण की आरक्षण आपल्याला फक्त सरकारी नोकऱ्यामध्ये होतं. केंद्रातील बहुसंख्य ज्या नोकऱ्या देणाऱ्या ज्या काही सार्वजनिक उपक्रम होती ती उपक्रम खाजगीकरण झालं, त्याच्यामध्ये रिझर्वेशन लागू होत नाही. आज महाराष्ट्र शासनाने ज्या शासनातील शासकीय 131 पदं, जवळपास 5 लाख पदं ही त्यांच्या खाजगी 9 प्रायव्हेट कंपन्या यांच्या मार्फतीनं कंत्राटी पद्धतीनं भरण्याचं त्यांनी या कंपन्या नेमलेल्या आहेत. आणि या कंत्राटी पद्धतीमध्ये भरत असताना तिथं रिझर्वेशन नाही, तिथं SC ST OBC यांना रिझर्वेशन नाही. याचा अर्थ असा आहे तुम्हाला त्या पदापासून सुद्धा तुम्हाला डावललं गेलं आणि तिथं कोणी लागलंच तर त्या कंपनीवाल्याच्या जवळचं कोणी घुस देण्याचं, लाच देण्याचं ज्या पद्धतीनं हे करेल, त्या कंपन्याशी ज्याचे लागेबांधे असतील अशाच प्रकारचे हे लोक त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सुद्धा लागतील. आणि आमच्या तुमच्यासारखा ग्रामीण भागातील आदिवासी माणूस, दलित माणूस, ओबीसी माणूस हा लागणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आपण जो हा संघर्ष करतो आहे, हा संघर्ष आपला घटनादत्त अधिकार जे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे. आणि मला असं वाटतं या केंद्रातील आणि राज्यातील हे सरकार हे संविधानाला मानायला तयार नाही, या देशातील लोकशाही मानायला तयार नाही. लोकशाही मानणारा राज्यकर्ता कसा असतो की एखादा आंदोलन असेल तर आंदोलनाला सामोरे जाऊन त्यांचं काय म्हणणं आहे, काय नाही, घटनात्मक आहे की काय आहे, त्याला काही मदत करता येतं का, अशा प्रकारची भूमिका हे लोकशाही मानणारे राज्यकर्ते करतात. पण आपण बघतोय जेव्हापासून 2014 पासून केंद्रामध्ये हे सरकार आलेलं आहे, आपण सगळं बघितलं की तुमच्या आमच्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न 3 कायदे केले आणि त्या 3 कायदे रद्द करण्यासाठी त्या शेतकऱ्यांना
एक एक वर्ष हे जर आंदोलन करावं लागलं आणि ते आंदोलन करत असताना या सरकारमधल्या लोकांनी त्यांना खलिस्तानवादी, आतंकवादी, नक्षलवादी, देशद्रोही अशा प्रकारचं हे विशेषणं लावले, तर मग हे खरोखरच ही लोकशाही या केंद्रातील बसलेल्या सरकारला ती मान्य आहे का, की फक्त संविधानाची खोटी शपथ घेऊन हे लोक संविधानाला बाजू ठेवून हे या ठिकाणी हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न करतात की काय, अशा प्रकारचं चित्र निर्माण होतं. आता गडचिरोली येथे आंदोलन केलं, चक्का जाम केलं. जवळपास 10,000 आदिवासी लोकांनी मिळून इंदिरा गांधी चौकामध्ये जवळपास 5 तास चक्का जाम आंदोलन केलं. आणि या सरकारला आम्ही जी आमची मागणी आहे, खरं म्हणजे मित्र, ही मागणी जी आहे धनगरांना, आदिवासी जमातीमध्ये जे काही आरक्षण देण्याची ही मागणी खरं म्हणजे 2014 पासून सुरू झालेली. 2014च्या पूर्वी ज्या निवडणुकीचं वातावरण बघून या धनगर समाजाने त्या सोलापूर, कोल्हापूरकडे उपोषण ठेवलेलं होतं, उपोषणला बसले होते. आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते हे देवेंद्रजी फडणवीस यांना सत्तेची लालच होती. सत्ता कशी भेटेल, कुठून भेटेल, यासाठी म्हणून याला आदिवासीचा कुठलाच अभ्यास नाही, यांना कुठल्या जाती जमातीचा अभ्यास नाही, फक्त आणि फक्त डिवाइड आणि रूल, म्हणजे एका वर्गाला देतो म्हणायचं आणि दुसऱ्या वर्गाच्या पाठीवर हात फिरवायचं आणि याचे मतं घ्यायची, ही भूमिका ठेवून जे धनगर त्यांना NTD मध्ये एका धनगर समाजाला 3.5% आरक्षण आहे आणि आपण 45 जमाती आपल्याला 7.5% आरक्षण आहे. म्हणजे एवढं मोठं आरक्षण एका जमातीला असताना सुद्धा धनगर समाज हा आदिवासीमध्ये येण्याचा आग्रह का करतो. तर मित्रो, याच्यात फार मोठं राजकारण आहे. या देवेंद्र फडणवीस आणि आजपर्यंत आपण बघितलं असेल की ज्या बोगस लोक आहेत, ज्या बोगस जमाती आहेत, त्यांना नेहमी आश्रय देण्याचा, त्यांना प्रोत्साहन करण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी केलेलं आहे. आम्हा सगळ्यांना ते माहीत आहे. आणि म्हणूनच पुन्हा 2000ची सत्ता हस्तगत करण्यासाठी, धनगरांची मतं घेण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीसनी त्यांचं उपोषण सोडवताना काय म्हटलं की धनगरांना आम्ही आदिवासीचं आरक्षण देऊ. पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगरांना आदिवासीचे आरक्षण देऊ, आम्हाला सत्तेमध्ये बसवा, अशा प्रकारचं गर्जना त्यांनी केली. मित्र हो, परंतु हे खरं आहे की धनगर ह्या आदिवासी जमातीमध्ये मोडत नाही, त्यांच्या व्याख्येमध्ये मोडत नाही. आणि त्यामुळे हा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जरी झाला, हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यांची सरकार आली, परंतु त्यांची ती हिंमत नाही आहे की धनगरांना आदिवासीमध्ये आरक्षण देण्याची, कारण की घटनेमध्ये हे आरक्षण बसत नाही. कुठल्याही जमातीला जर आपल्याला आरक्षण द्यायचं असेल तर त्याचं प्रोसिजर आहे. त्या ठिकाणी आपल्या TRIच्या माध्यमातून ते ट्रायबल ॲडवायझरी कमिटीमध्ये ठेवलं जातं, त्याच्यामधून विधानसभेमध्ये ठेवलं जातं, त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती आयोगामध्ये टाकलं जातं, त्याच्यानंतर केंद्राच्या कॅबिनेटमध्ये, मग संसदेमध्ये आणि मग राष्ट्रपतीकडे. अशा प्रकारची ही संविधानिक तरतूद आहे कोणत्याही जमातीला जर आदिवासीमध्ये जर हे करायचं असेल. पण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे या फडणवीसनी धनगरांना आश्वासन, खोटं आश्वासन देऊन कसं तरी त्यांना भूलताबा देण्यासाठी त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स रिसर्च सेंटर, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटर सोशल सायन्स याच्याकडून त्यांनी त्याचं पूर्ण सर्वे करून घेतलं, सगळ्या गोष्टी केलं. आमचा प्रश्न आहे या फडणवीसांना की 30चं जर तुम्ही यांचं सर्वे केलं, अभ्यास केलं धनगराचं आणि आदिवासीचं, मग त्याच्यामध्ये असेल तर 30चा अहवाल ह्या विधानसभेमध्ये ठेवा आणि मग आम्ही तुम्हाला सांगू की कोण आदिवासी आहे आणि धनगर हा आदिवासीमध्ये का येत नाही. हे पूर्ण सूर्यप्रकाश एवढा
स्वच्छ असताना सुद्धा फक्त न फक्त मतांच्या राजकारणासाठी हे लोक या प्रकारचे भूलथापा देतात आणि म्हणून त्याचं निषेध करावं तेवढं कमीच आहे. त्यासाठी आपण सगळे या ठिकाणी आपण आंदोलन करत आहेत. आता आम्ही 18 सप्टेंबरला हा एक कार्यक्रम घेतलं, क्षेत्रबंधन मुक्ती दिवस. म्हणजे बऱ्याचशा लोकांना माहीत असेल, बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल, पण 1976च्या पूर्वी या नागपूर येथील आदिवासी लोकांना जातीचे प्रमाणपत्र मिळत नव्हते किंवा सवलती नव्हते. ओन्ली जे शेड्यूल्ड एरियामध्ये होते त्याच लोकांना आदिवासीचं कास्ट सर्टिफिकेट मिळत होतं. त्या काळामध्ये आपल्या समाजातील काही बुजुर्गांनी फार मोठं आंदोलन केलं, दिल्लीला उपोषण केलं आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्याकडे भूमिका मांडल्यानंतर इंदिराजी गांधी यांनी त्या घटनेमध्ये सुधारणा करून 18 सप्टेंबर 1976ला या क्षेत्रबंधन हटवलं आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या सवलती लागू झालेल्या आहे. आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला जे संरक्षण घटनेचं मिळालं, लोकशाहीचं मिळालं, हे कुठल्या विचारधारेकडून मिळतं आणि कोण देऊ शकतं याचा आपण विचार करून त्या विचारधारेच्या पाठीमागे आपण जर खंबीर राहिलो, या देशातील संविधान जर वाचलं, या देशाची लोकशाही वाचलं, तरच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये न्याय मिळू शकेल. अन्यथा तुमचं आमचं अस्तित्व नाहीसं होईल आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या प्रकारे राजेशाही होती, ज्या प्रकारे गुलामगिरी होती, ती गुलामगिरी पुन्हा आपल्या आदिवासीवर लादल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण सगळ्यांनी जागरूक होऊन हा जो आंदोलन उभारलेला आहे त्याला आमचं महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसतर्फे पूर्ण 100% आमचं आपल्याला समर्थन आहे. आपल्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. आणि म्हणून जो क्षेत्रबंधनचा कार्यक्रम घेतला, आता बऱ्याचशा वेळेस काय होतं की आम्ही समाजासाठी झटणारे लोक, पण बऱ्याचदा काय होतं समाजासाठी झटणारा बाजूला राहतो, समाज बाजूला राहतो, नेता बाजूला राहतो, अशी अडचण येता कामा नये. काय म्हटलं आमच्या ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे साहेबांनी की आमचं जर सरकार आलं तर आम्ही या ठिकाणी असं कमिशन नेमू आणि ज्या नामसादृश्याचा ज्या फायदा घेतलेला ज्या लोकांनी जे नामसादृश्याचा फायदा जे घेतलेला आहे, जसं धनगडही असते. आता महाराष्ट्रामध्ये धनगड ही जमात अस्तित्वात नाही आणि म्हणून अशी धनगड असेल ते धनगड नाही जात तर काढून टाका बा. तसंच काही आपले जे गोंडमान आहेत ते आपल्यामध्ये नाही आहेत, आता अस्तित्वातच नाही, त्यांचंही वगळून टाकू, अशा प्रकारचं वक्तव्य शिवाजीराव मोघेंनी केलं. परंतु काही लोक त्याचा एवढा निषेध करायला लागले, एवढे पुतळे जाळायला लागले आणि म्हणून तुमच्या बाजूने जे बोलणार आहे, तुमच्या खऱ्या लोकांच्या बाजूने बोलणार आहे, त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका सुद्धा आपल्या खऱ्या आदिवासीने घेतलं पाहिजे. तरच तुमच्या खऱ्या आदिवासीचे प्रश्न आपला कुठला मोठा नेता मांडेल. नाहीतर तो मांडला आणि त्याच्या मागे तुम्ही कोणी राहिलं नाही तर मग कालांतराने येणारा दुसरा सुद्धा माणूस म्हणेल यांच्यासाठी बोलून काही फायदा नाही, हे लोक आपल्या सोबत राहत नाही. आणि म्हणून आपलं जर न्याय हक्काची भूमिका ही स्पष्ट आणि योग्य प्रकारचं मिळवून घ्यायचं असेल, संवैधानिक अधिकार मिळवून घ्यायचा असेल, तर आपल्या माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका आपल्या समाजाने घेतलेली पाहिजे. तुमच्या आमच्या न्याय हक्कासाठी जो कोणी लढत असेल त्याच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, एवढीच विनंती या ठिकाणी करतो आहे. आणि एक महत्त्वाची मागणी, हे आपलं गोंड राजाने वसवलेलं ही राजधानी, पहिली स्थापना या ठिकाणी, आणि हा आमचं खरं म्हणजे श्रद्धास्थान आहे, आमचं केंद्रबिंदू आहे. आणि या ठिकाणी आमचं गोंडवाना संग्रहालय असताना त्याला जागा मिळाली, सगळं झालं, हे असताना सुद्धा कोणीतरी एक गैर आदिवासी माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी जर राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर हा कुठलाही स्वाभिमानी आदिवासी माणूस हा खपून घेतला जाणार नाही. हमारी राजधानी नागपुर में थी, हमारा संग्रहालय भी नागपुर में होना चाहिए, यही हमारी पुकार होनी चाहिए. अगर आपको कुछ करना है तो आप सेपरेट कुछ भी करो, वहाँ पे तुम 100 करोड़ का कुछ भी बनाओ, रामटेक में बनाओ, कहीं भी बनाओ, हमको कोई लेन देन नहीं. लेकिन हमारा गोंडवाना संग्रहालय यह अगर नागपुर से दूसरी जगह लेके जाने की कोशिश करोगे तो ये हमारे स्वाभिमान,
हमारे सम्मान से जुड़ा हुआ ये प्रश्न है करके उसको पाने के लिए उसकी रक्षा करने के लिए हम सब एक है। और मैं आप सभी को बोलता हूँ, सबसे ज्यादा आदिवासी कहाँ होंगे तो नागपुर में, करीबन 3-3.5 लाख लोग आदिवासी लोग यहाँ पे। हम खेड़े पाड़े पे पूरे जिले के पकड़ेंगे तो भी उतने 3.5 लाख लोग नहीं होते। लेकिन हमारे यहाँ के जो आदिवासी है, ये अगर चाहे तो एक दिन में यहाँ पे 3 लाख लोग जमा हो सकते हैं। लेकिन भाइयों, अपने में वो जागरूकता नहीं, अपने को आत्मसम्मान की जो लड़ाई है वो लड़ना चाहिए। रोजी रोटी ये तो चलते रहेगा, लेकिन एक दिन आत्मसम्मान के लिए आप अगर नागपुर के 3 लाख आदिवासी यहाँ पे अगर आ गए तो किसी मुख्यमंत्री के बाप की औकात नहीं को वो सभागृह या हमारा वो संग्रहालय ये बाहर ले जा सके। लेकिन ये हाँ बड़ी दुर्भाग्य की बात है। ठीक है, वो पहले बार वो कुछ कहावत होती हमारे उधर ते आमच्याकडे एक म्हण आहे, गोंडाचे राज्य उंदरापायी नाही गेले, उद्रापायी ते अपभ्रंश केलं लोकांनी। उदर म्हणजे काय, आपलं पेट पाणी। म्हणजे आजही आमचे लोक जे आहेत ते डेली वेजेसवर तळहातावर सगळ्यात महत्वाचा प्रश्न कुठला आहे, पोटा पाण्याचा प्रश्न आहे। एक दिवस जर ते कामावर गेलं नाही तर ते संध्याकाळी काय खाणार हा प्रश्न त्यांचा आहे। आणि म्हणून त्यांचा आत्मसन्मानाची लढाई लढण्यासाठी त्यांना ही अडचण निर्माण होत आहे। तरी परंतु हम यानी खाने के लिए नहीं जीते, जीने के लिए खाते। एक दिवस उपाशी तरी चालेल, परंतु एक दिवस सगळ्या लोकांनी येऊन या ठिकाणी जमा व्हावं आणि आपला आत्मसन्मान दाखवावा। हम गोंड राजा के वंशज है, हम शासन करता है, हम राज्य करता है, हम लड़ाई लड़ने वाले हैं। खाली पेट रहेंगे, भूखे पेट रहेंगे, लेकिन लड़ाई लढेंगे अशा प्रकारचा निश्चय केल्याशिवाय आपल्याला आपले हक्क अधिकार मिळणार नाही। तो काय असतं आपला, तो काहीतरी म्हणतात, गोंड भाई बिगडे तो जमीन से रगडे। अरे पण कधी बिघडेल, कधी होणार, कधी काय होणार याचा सुद्धा आपण सगळ्यांनी आत्मचिंतन करावं अशा प्रकारचे। आणि आपण सगळ्यांनी समाजाच्या घटनात्मक अधिकारासाठी एवढा संघर्ष करतायत आणि संघर्ष पुढे सुद्धा आपल्याला चालू ठेवावा लागेल। आणि या संघर्षामध्ये जिथं कुठं आमचं सहभाग किंवा आमची मदत आपल्याला लागेल त्या ठिकाणी करू। आपलं ह्या जे काही मागण्या आहेत ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सुद्धा आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू अशा प्रकारचं या ठिकाणी वक्तव्य करून आपण आम्हाला बोलण्याची संधी दिली, ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवितो। जय सेवा, जय भीम।